छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघितलं गेलं तर एक मोठी घटना घडलेली आहे। खुलताबाद तालुक्यातील जे विरुळगाव आहे, या विरुळगावामध्ये काल रात्री 12 वाजेच्या सुमारास एका शिक्षकाचा खून करण्यात आलेला आहे, असा आरोप देखील त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत होता। आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर सकाळपासून जे आरोपीवर शिक्षा झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात होतं। मात्र कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झालेला नव्हता। आणि याची दखल घेत जे आमदार आहे अंबादास दानवे यांनी त्याची दखल घेत रस्त्यावर उतरून त्या सांत्वनपर भेट देऊन त्या कुटुंबाला हे दिलेलं आहे। ते स्वतः आपले स्वतः दादा नमस्कार। बघितले गेलं तर काल खूप मोठी घटना घडलेली आहे। जे शिक्षक आहे या शिक्षकाची हत्या करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये बघितलं गेलं काही पोलीस आणि तसेच काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहे, असा आरोप देखील नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। सत्य आरोप आहे। ज्या पद्धतीनं जे बोरसे सर आहेत, एक चांगला माणूस आहे, मुख्याध्यापक आहे, शाळा चांगल्या पद्धतीनं चालवणारा आहे, शासकीय शाळा जिल्हा परिषदेची, एक चांगला शिक्षकी पेशा असणारा माणूस, सज्जन माणूस, सगळ्यांना सहकार्य करणारा असा व्यक्ती आहे। रात्री तिथेच बहिणी राहते, तिच्या घरून स्वतःच्या घरी येत असताना त्या भागात पोलिसांच्या 2 गाड्या आल्या होत्या। पोलीस कोणता तरी आरोपी शोधायला आले होते। त्याला काय माहीत असायचं काही कारण नाही, त्यांनी सहज आपल्या भागात पोलीस कसे काय म्हणून पोलिसांना विचारलं की तुम्ही इकडे कसे काय आले, काय कारण आहे वगैरे वगैरे। पोलिसांनी त्यांना दमदाटी केली, उचल ठीक केली, उचललं। मग एक छोटासा मुलगा होता त्यांच्यासोबत, त्यांनी घरी जाऊन सांगितलं। मग त्या सरांच्या मुली आल्या, मिसेस आल्या, त्यांच्याशी सुद्धा अरेरावीची भाषा पोलिसांनी केली। आणि या बोरसे सरांना ओढताण करून, गाडीत कोंबवून, मारहाण करून अशा पद्धतीनं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला। आता मृत्यू होताना पोलीस काय दाखवणार? कार्डियक अटॅक आला। पण कार्डियक अटॅक कशामुळे आला हा एक प्रश्न आहे। बरं, पोलीस आले होते तर पोलिसांनी इमानदारीने, पोलीस काय आरोपीच घेऊन आलेले असं कळालं आम्हाला। कोणतरी धोंदलगावचा काहीतरी केस घडलेली, तिथं कोण रवी आवारे नावाचा आरोपी एका फिर्यादी मला माहित नाही, पण वाळू माफिया एवढं मला माहिती आहे। त्याची गाडी घेऊन पोलीस येतात। मला असं वाटतं पोलीस एवढे कधीपासून आपले लगेच फिर्यादीला घेऊन आरोपी शोधायला येऊ लागले? आरोपी शोधले पाहिजे, आरोपीवर कारवाई झाली पाहिजे, याच्याविषयी काही दुमत असायचं काही कारण नाही। पण हा कोणता प्रकार आहे? एका सामान्य शिक्षकांना रात्री बेधडकपणे मारहाण करणं, महिलांशी अर्वाच्य भाषेत बोलणं, त्यांच्या अंगावर धावून जाणं। आणि म्हणून कोण नागरगोजे नावाचे पोलीस अधिकारी होते, कोण रवी आवारे नावाचा एक वाळू माफिया तिथं होता, आणि बरं त्यांच्याबरोबर आणखी गुंड लोक पण होते। पोलिसांनी गुंड लोक तिथं आणायची काय गरज आहे? पोलिसाच्या खाकीच्या वर्दीचा धाक आहे लोकांवर, गरज नाही असे कोणी लोक आणण्याची। खाकी वर्दीचा धाक लोकांमध्ये आहे, लोक धाक पण ठेवतात, सन्मान पण करतात, आणि केलाच पाहिजे। पण अशा पद्धतीनं पोलिसी खाक्या जर वापरून निरपराध लोकांचे जर जीव घेतले जात असेल तर मला वाटतं कुटुंब काल रात्रीपासून रस्त्यावर बसलं, कुटुंबालाच प्रेशर आणलं, गुन्हा दाखल करायचा नाही म्हटलं गेले, 20 तारखेनंतर करतो, 19 तारखेनंतर करतो। माझ्या माहितीप्रमाणे जिथं पोस्टमार्टम होतं तिथं सुद्धा दबाव आणण्याचा पोलिसांना काय एवढा आटापिटा पोलिसांचा हेच कळत नाही। गुन्हेगारांना मोकाट सोडण्यासाठी पोलिसांचा आटापिटा आहे का? आणि म्हणून मी या भागात दौऱ्यावर असताना मला एक गोष्टी कळाल्या। मी सुद्धा या लोकांबरोबर रस्त्यावर बसलो, मी माननीय SP साहेबांशी बोललो, DG साहेबांशी बोललो, माननीय मुख्यमंत्र्यांना मी फोन लावला होता। आणि या सगळ्या ह्याच्यात मला SP साहेबांनी गुन्हा दाखल केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं, अशा प्रकारचा शब्द दिला। आणि मला वाटतं मीही मग नागरिकांना, तिथल्या लोकांना, नातेवाईकांना या सगळ्या बाबतीत पोलिसांनाही सहकार्य करण्याची भूमिका घ्यायचा निर्णय घेतला। कारण जे आपलं म्हणणं होतं ते जर पोलिसांनी मान्य केलं तर पुढं काय पोलिसांशी संघर्ष करण्याची आम्हाला गरज नव्हती। परंतु जे पोलीस याच्यात आरोपी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका आमची आहेच आणि राहील। आता याच प्रश्न येतो, जसं की तुम्ही जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी थेट फोनून देखील संवाद साधला, तात्काळ गुन्हा दाखल करा, अन्यथा इथून आम्ही रोडून उठणार नाही, अशी देखील दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली। आणि त्यानंतर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलीची प्रक्रिया सुरू आहे। बिलकुल, मला असं वाटतं की मी बाकी वरिष्ठाविषयी माझं काही तक्रारच नाही ना, कोणत्याच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविषयी माझी तक्रार नाही। तक्रार माझी जे कोणी वैजापूरहून पोलीस होते, इथल्या स्थानिक खुलताबाद रत्नापूरच्या पोलिसाविषयी माझी काही तक्रार नाही। माझी तक्रार जे पोलीस वैजापूरहून आले होते त्यांच्याविषयी होती, आणि त्यांना जे पाठीमागे घालतात त्यांच्याविषयी होती। त्याच्यामुळे माझं काही पर्सनल कोणत्या पोलिसांशी तक्रार असंच काही कारण नाही। कठोरची कठोर कारवाई झाली पाहिजे। बिलकुल झाली पाहिजे, होईल,
नाही तर अनेक मार्ग आहे, लोकशाही मार्गाने सभागृह आहे, अधिवेशन आहे, आता मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, डीजीला भेटू, त्याच्यामुळे या कुटुंबियाला तर न्याय देऊ. नक्कीच हे होते आमदार अमरदादा दानवे यांनी आता सांगितलेल्या कुटुंबाला आम्ही न्याय देण्याचा 100% प्रयत्न करू आणि अखेर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया देखील सुरू आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.